नमस्कार. बघा आपण पैठणी साडीच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवणार आहोत. तर जी ब्लाऊजची मापे आहेत ती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहेत. त्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची मापे इथे आपण घेतलेली आहेत. आणि तुम्हाला जर ही डिझाईन शिवायची असेल तर तुम्ही तुमच्या साईजची मापे टाकून ही डिझाईन शिवू शकता. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन सोप्या सोप्या पद्धतीचे सर्व स्टिचिंगविषयी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे, तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल. ठीक आहे. आता इथे बघा 2.5 इंच गळा रुंदी आपण घेतली होती ना, तीच खाली कमरेला सुद्धा इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान असं बॅकनेक नवीन काहीतरी मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज पहा आणि तशा पद्धतीने नक्कीच तुम्ही गळा हा तयार करू शकाल किंवा तुम्हाला तो आवडेल. तर बघा 2.5 इंचावरती मी पूर्ण गळ्याला जे आहे ते सरळ लाईन फक्त खेचून घेतलेल्या आहे. त्यानंतर बघा इथे 1.5 इंचावरती पूर्ण जी लाईन खेचले त्यावरती आपण फक्त 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. एकदम सोप्या ट्रिकने मी तुम्हाला सांगते. हा जो गळा आहे तो इथे बघा पूर्ण जे पॉईंट देऊन घेतले तिथे आपल्याला हाफ सर्कल असे काढून घ्यायचे आहेत. छोटे छोटेच आता 1.5 इंचाचे म्हणजे ते छोटे होणार आहेत. जर तुम्हाला 2 इंचावरती सुद्धा काढायचे असतील तरी चालेल. थोडे मोठे मोठे सर्कल होतील. ठीक आहे. इथे मी 1.5 इंचच घेतलेला आहे. आता इथे खाली जो बॅकला किती गळा ठेवायचा तुम्हाला तेवढं माप देऊन घ्यायचं. म्हणजे बघा इथे मी 4 इंच घेतले, 3.5 इंच रेडी होईल आपलं. तुम्हाला जे काही जेवढी गळ्याची उंची ठेवायची आहे तेवढं आपल्याला तिथे घ्यायचं आहे. आता बघा जो गळा आहे तो व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित जे कॉर्नर वगैरे आहेत, गळा थोडासा नाजूक आहे तर व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे करायचं आहे. आता मी घेतलेला आहे कॅनव्हास पेपर. त्यावरती आपण अस्तर ठेवायचं आहे. अस्तर का ठेवायचं त्यावरती, कारण आपण आता इथे प्रेस करून घेणार आहोत. तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही शिवूनही घेऊ शकता, परंतु गळा खूप नाजूक आहे. छोटे छोटे जे सर्कल आपण कट केलेले आहेत तर ते व्यवस्थित असे पटकन होईल, शिवायला वेळ जाईल. ठीक आहे. असे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करू शकता, तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा कॅनव्हास पेपर जो आहे तो आता कट करायचा गळ्याच्या आकारानुसार. अगोदरच जर आपण तो कट केला असता तर ना तो खूप अवघड गेलं असतं शिवायला किंवा चिटकवायला. तर त्यासाठी मी अगोदर चिटकवून त्यानंतरच मी ते प्रेस करून घेतलेलं आहे. आता बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला सावकाशपणे इथे टीप द्यायची. ते जास्त मोठं आपली जी टीप आहे ती ठेवायची नाही. 2.5-2.25 वरती मी टीप ठेवून व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. हे जॉईंट करत असताना बघा कशा पद्धतीने ठेवलं आहे. ब्लाऊजचा जो सरळ भाग आहे तो मी वरच्या बाजूला ठेवला आहे आणि त्यावरती अस्तर कॅनव्हास पेपर हा वरच्या बाजूने आला पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण तो फोल्ड केल्यानंतर आतल्या बाजूला जातो. जे काही आता थोडेफार शिकलेले आहेत त्यांना थोडंफार माहीत असतं, परंतु जे काही नवीन असतील ते त्यांना थोडंसं माहिती नसतं, त्यांच्यासाठी सांगते. ठीक आहे. बघा पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर गळा हा अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. पूर्ण कॅनव्हास पेपर गेला ना बघा आतल्या बाजूने. आता काय करायचे, अशा पद्धतीने ओपन गळा केल्यानंतर त्याला पूर्ण अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे गळ्याला आणि त्यानंतर ही कमरेची पट्टी जोडून घ्यायची, बाकी काहीच वेगळं नाही. आता दोन्ही भाग आपल्याला अशाच पद्धतीने एकसारखे तयार करून घ्यायचे आहेत. इथे बघा मी तयार करून घेतलं, कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको, तुमचाही जास्त वेळ जायला नको. तर आणि खालच्या पद्धतीने कमरेची पट्टी दोन्हीही बाजूला आपल्याला ती देऊन घ्यायची आहे, जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचे जो काही डिझाईन आहे ते आपण इथे पाहणार आहोत. बघा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगत चला. हे बघा जो खालचा पोर्शन मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं होतं तो मी साईडला ठेवलेला आहे, तो चौकोन, कारण त्या मापाचा आपल्याला खालचा पॅच बनवायचा आहे. तर अस्तरसुद्धा आपण घेतलेले. आता काठ जेवढा आहे तेवढा आपण इथे घेतला आहे. आता तुमचा मोठा काठ असेल तर जास्त मोठा काठ इथे चांगलं नाही वाटणार. जेवढा तुम्हाला काठ पाहिजे तेवढाच तुम्ही इथे
कट करून घ्यायचा आहे. जास्त मोठा खाली जर गळा मोठा असेल खालचा तर तुम्ही तो वापरू शकता, परंतु इथे बघा आता मी आपल्याला 3.5 इंचाचीच पट्टी ठेवायची आहे खालची, तर त्यानुसार इथे मी घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा अस्तर वरच्या बाजूने जोडून सरळ बाजूने काठ ठेवून त्यावर अस्तर ठेवून हे जोडून घेतलं आहे. आता ते ओपन करून घ्यायचं. हे सिंपल आहे. आणि आता बघा आपल्याला इथे जे आहे ते दाबटीप देऊन घ्यायचे आहे पूर्ण याच्यावरती. पूर्ण ज्या पॅच बनवले त्याला पूर्णच आपण दाबटीप देऊन घ्यायचे, म्हणजे काय होईल व्यवस्थित असं ते तयार होईल. बघा दोन्ही पट्ट्या छान अशा तयार झालेत पॅचच्या. आता आपण याचं पॅच तयार करून घेऊ. आपण ब्लाऊजवरती कसं ॲडजस्ट करायचं बघा हे अशा पद्धतीनं. आता बघा मी मोजून दाखवते तुम्हाला की आपण जे कट केलं होतं ते व्यवस्थित आलेला आहे. तेवढाच पोर्शन आपल्याला पाहिजे होता. हे चेक करण्यासाठी आपल्याला तो कपडा ठेवायचा आहे जपून, आपला जो बॅकनेकचा जो गळा आहे तो तयार होईपर्यंत. आणि दोन्ही बाजू एकसारख्या याव्या अशा पद्धतीने आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला तिथे एक पिन वगैरे लावून मग हे करायचं. बघा मी अजून एकदा ट्राय करून तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं आहे. जेव्हा पण आपण 2 पार्ट वेगवेगळे शिवतो तेव्हा जो मधला पार्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यानुसारच आपल्याला शिवायचं असतं. जर कमी जास्त झालं ना तर ते गळा पसरतो किंवा मग कमी झालं तर मग तो खूपच जवळ येतो, असं अजिबात चांगलं वाटत नाही. तर त्यानुसार बघा आपल्याला करायचं असतं. छोट्या छोट्या काही टिप्स असतात यामध्ये, त्या आपल्याला जसं जसं आपण शिकतो तसं आपल्याला ते समजत जात असतं. इथे बघा एका बाजूने मी जॉईंट करून घेतलं. आता दुसऱ्यासुद्धा बाजूने आपल्याला ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित इथे डबल टिप वगैरे देऊन घ्यायची, कारण जेव्हा ब्लाऊज टाईट वगैरे होतो तेव्हा सिंगल टिपवर तो टिप वगैरे निघण्याची शक्यता असते. तर इथे आपण मी डबल टिप देऊन घेतलेले आहे. आता त्यानंतर बघा आता इथे आपल्याला हे मणी सुई दोऱ्याच्या मदतीने लावून घ्यायचे आहेत पूर्ण याच्यावरती. तर हे जे चपटे मणी आहेत आरीवर्कमधले जे मणी मी इथे वापरलेले आहेत मॅट फिनिशिंगमधले, तर चांगल्या क्वालिटीचे मणी आपल्याला इथे घ्यायचे, कारण साडी आपली चांगली असणार आहे. क्वालिटी लवकर वापरण्यात येत नाहीत आणि त्यामुळे मग चांगलंच आपण इथे वापरायचं आहे सामान. बघा आता हा जो ग्लू आहे 700 आहे सॉरी, तर तो ग्लू मी इथे वापरला आहे. तो आरीवर्कमध्ये मी वापरते त्यामुळे तो माझ्याकडे आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे हात शिलाईची सुई आणि दोऱ्याच्या मदतीने हे जॉईंट करून घ्यायचे, कारण शिवण्याची पण त्यामध्ये पद्धत आहे की ह्या मण्यामध्ये होल दिलेले आहेत बरोबर. आता ह्याच्यासाठी छान असे लटकन आपण तयार करून घेऊया. काठाचा आपण इथे वापरलाय बघा. आता हे अशा पद्धतीने म्हणजे बघा ही 3.5 इंच रुंदी आणि 3.5 इंच लांबी आहे याची. आणि ते ठेवून डबल फोल्ड केलेलं आहे. दाखवल्याप्रमाणे हे लटकन मी इथे शिवलेत. खूप 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 सुंदर लटकन झाले आहेत हे, आणि कस्टमरला ही डिझाईन खूपच आवडली. खूप म्हणजे त्यांनी तुम्हाला हवी तशी छान शिवा असं सांगितलं होतं. मी स्वतःचंच डोकं चालवलं की बाबा काय कोणती डिझाईन ह्यासाठी छान वाटेल, तर त्यानुसार बघा मी ही डिझाईन शिवलेली आहे आणि खूपच कस्टमरला आवडले. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या कस्टमरांना याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता आणि दाखवू शकता, किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ही डिझाईन नक्की शिवू शकता. नवीन काहीतरी आहे. तर बघा तसं ते सणासुदीचे दिवस आहेत, तर पैठणी साड्या वगैरे आपल्याकडे येतच असतात. त्याचे एखादं तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि ही डिझाईन कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडली का नाही, कारण अशा अजून बरेच व्हिडिओ आपण करत असतो. तुम्हाला कसं आवडते काय आवडते ते आपल्याला जर थोडंफार समजलं तर नक्कीच आपल्याला पुढील व्हिडिओ कसे करायचे त्यासाठी थोडंसं आयडिया भेटते.
तर तुम्ही मला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा जो गळा आहे तो कसा वाटला. किती सिंपल आणि सोबर आपला हा गळा झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करत चला आणि अशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करत चला. खूप छान छान मैत्रिणी आपल्या कमेंटसुद्धा करत असतात. ज्या कमेंट करतात त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. इथे बघा पूर्ण आपलं झालेलं आहे आता ब्लाऊज रेडी. एवढीच त्याला डिझाईन, फक्त मध्ये मला एक पॅच लावायचा होता, तर तो मी ग्लू लावून वगैरे तो एक पॅच इथे मी लावणार आहे. नंतर मी ट्राय केलं कसं वाटतंय काय. तर तुम्हाला हा गळा कसा वाटला हे कमेंट